नमस्कार, मी अमित परब. माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये जागा विकत घेण्यास माझी या ठिकाणी नक्कीच मदत होऊ शकते. कोणतीही फसवणूक या ठिकाणी होऊ शकत नाही. पारदर्शक व्यवहार या ठिकाणी करून दिला जाईल. संपूर्ण सातबारा तुमच्या नावे होईपर्यंत आम्ही या ठिकाणी काम करत असतो. तसेच पूर्ण या ठिकाणी व्हेरीफाईज प्रॉपर्टी म्हणजे पूर्ण क्लिअर टायटल असलेल्या जमिनी तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत बघायला मिळतील. तर मंडळी, जे व्हिडिओवर नवीन असतील त्यांना कृपया करून विनंती आहे की त्यांनी हा सर्वप्रथम माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नक्कीच अपडेट तुम्हाला नेहमी मिळून जातील आणि तुमच्या स्वप्नातील जागा किंवा एखादं फार्म हाऊस तुम्हाला या ठिकाणी नक्कीच विकत घेता येऊ शकतं, ते पण घर बसल्या. तर मंडळी, आता या जागेची पूर्ण माहिती मी देणार आहे. तत्पूर्वी कुणी हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला या जागेची अधिकाधिक माहिती या ठिकाणी मिळू शकते. तर मंडळी, ही जागा तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे असलेली जागा आहे. टोटली जागा ही 7.5 एकरची जागा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे. जागा आहे वाडी वस्तीपासून थोडीशी बाजूला असलेली जमीन आहे. शेतीसाठी तुम्ही जागा शोधत असाल तर नक्कीच आजचा हा प्लॉट तुमच्यासाठी आहे. शेत जमिनीचा हा प्लॉट आहे. आपल्या प्लॉटपर्यंत हा कच्चा मातीचा रोड आपल्या प्लॉटपर्यंत आलेला आहे. अधिकृत रस्ता आहे. मालकाने या ठिकाणी रोड घेतलेला आहे आणि अशी ही टोटली 7.5 एकरची जागा आहे. 7.5 एकरची जागा पूर्ण अशी सपाट, काही ठिकाणी वर्कस अशी आणि थोडीशी चढ उताराची जागा आहे. 5 एकर जागा ही ऑलमोस्ट टेबल आहे आणि बाकीचा प्लॉट हा थोडासा सरकता असा हा प्लॉट आहे. तुम्ही बघू शकता, हे जे कंपाऊंड घातलेलं आहे चिऱ्याचं कंपाऊंड आहे. या कंपाऊंडच्या आतमध्ये 2.5 एकरचा प्लॉट आहे आणि ह्या कंपाऊंडच्या बाहेर 5 एकरचा प्लॉट आहे. असा टोटली 7.5 एकरची जागा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. तर मंडळी, व्हिडिओमध्ये पूर्ण बघा. या ठिकाणी ह्या कंपाऊंडच्या आतमध्ये काजू बागायत शेती केलेली आहे, आंब्याची शेती केलेली आहे. झाडाची संख्या तुम्हाला या ठिकाणी फोन केल्यास देऊ शकतो आम्ही. काजूची मोठमोठाली झाडं या ठिकाणी लागवड केलेली आहेत. पूर्ण प्लॉट हा डेव्हलप केलेला आहे 2.5 एकरचा. 2.5 एकरची जागा ही पूर्ण डेव्हलप आहे. त्याच्यामध्ये काजूची बाग आहे, आंब्याची थोडीशी झाडं लावलेली आहेत, लागती झाडं आहेत आणि काजू बाग उत्पन्न देणारी काजू बाग आहे 2.5 एकराची. अशा प्रकारची 7.5 एकरची जागा स्लाइडली सरकती आणि थोडीशी अशी टप्प्याटप्प्याने चढ अशी ही जागा आहे. तर मंडळी, तुम्ही शेतीसाठी जागा शोधत असाल, तुम्हाला फार्म हाऊस बांधायची इच्छा असेल किंवा एखादं विकेंड हाऊस बांधायची इच्छा असेल, सेकंड होम बांधायचं असेल आणि रिटायरमेंट लाईफमध्ये 50शी नंतरचं आयुष्य तुम्हाला एखाद्या शेतजमिनीमध्ये घालवायचं असेल, तुम्हाला तुमचं आयुष्य स्पेंड करायचं असेल, तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे. तुमचं 50शी नंतरचं आयुष्य म्हणजे जे शुद्ध हवामान, प्युअर ऑक्सिजनमध्ये तुम्ही या ठिकाणी आपलं लाईफ जगू शकता आणि एक उत्तम शेतकरी या ठिकाणी होऊ शकता. अशा लोकांसाठी ही जागा नक्कीच या ठिकाणी विचारात घेता येऊ शकते. जागा खूप छान आहे. काही ठिकाणी टेबल आणि थोडंसं असं सरकता असा प्लॉट आहे. ह्या गेटच्या आतमध्ये हे जे तुम्ही बघताय ही 2.5 एकरची जागा आहे. काजूची शेती केलेला प्लॉट आहे. तर अशा प्रकारची जागा तुम्ही शोधत असाल, तुम्हाला घेण्याची इच्छा असेल, तर नक्कीच स्क्रीनवर दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करून या जागेची अधिकाधिक माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. या जागेची किंमत जाणून घेण्यासाठी तुम्ही माझी फोन करू शकता, व्हॉट्सअप कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. फोन लागत नसेल तर व्हॉट्सअप कॉलिंग करा. काही ठिकाणी फोन लागत नसतात. काही गावामध्ये मी गेलो की तिथे रेंज नसते, त्याच्यामुळे माझा कधी फोन लागत नाही. तर अशा वेळी तुम्ही मेसेज करू शकता माझ्याशी. तर मंडळी, 7.5 एकरची जागा तुम्ही शेतीसाठी जागा शोधत असाल तर नक्कीच या ठिकाणी शेतीसाठी ह्या जागेचा उपयोग नक्कीच होऊ शकतो. वर्ग 1ची जमीन आहे. क्लिअर टायटल असलेला सातबारा आहे आणि जागा खूप सुंदर आहे. वाडी वस्तीपासून थोडीशी बाजूला आहे. लाईट कनेक्शन प्लॉटच्या बाजूलाच आहेत, त्याच्यामुळे लाईट कनेक्शन तुम्हाला या ठिकाणी 1 किंवा 2 पोल घेतल्यास या ठिकाणी लाईट मिळू शकते. पाण्यासाठी तुम्ही या ठिकाणी कुठेही बोरवेल खोदा, तुम्हाला पाणी हमखास मिळू शकतं. कारण आजूबाजूला बोरवेल खोदलेले आहेत, फार्म हाऊस आहेत, तिथे पाणी मिळालेलं आहे. पाण्याची काही अडचण नाही आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी मिळू शकतं.
काजू शेतीसाठी, आंबा शेतीसाठी किंवा पायनॅपल असेल, अननसची लागवड करायची असेल किंवा पपईची लागवड करायची असेल, बांबू लागवड करायची असेल, तुम्हाला जे पण शेतीविषयक लागवड किंवा फळबागायत शेती करायची असेल त्यासाठी अप्रतिम जागा आहे. मातीचा प्लॉट आहे, सुपीक कसदार माती आहे, लाल माती आहे आणि प्युअर मातीचा प्लॉट आहे. त्याच्यामुळं ही शेतजमीन खूप चांगली आहे. यामध्ये कोणतंही प्लांटेशन शक्य आहे. तुम्हाला जे औषधी वनस्पती लावायचे असेल त्यासाठी सुद्धा ही जागा योग्य आहे. तर नक्कीच मंडळी, वेळ घालवू नका, जागेला व्हिजिट द्या आणि ही जागा लवकरात लवकर विकत घ्या. तर मंडळी, ही जागा मुख्यतः शेतीची आहे आणि शेतजमीन असल्यामुळे तुमच्याकडे शेतीचा सातबारा, शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे. शेतीचा दाखला नसेल तर काही अडचण नाही. 15 ते 20 दिवसामध्ये या ठिकाणी शेतकरी दाखला तुम्हाला बनवून दिला जाईल. शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता. तसेच हायवेपासून ही जागा जवळपास आहे, वाडी वस्तीपासून जवळपास आहे. आपल्या प्लॉटपासून किराणा मालाचं दुकान असेल किंवा पिठाची गिरण असेल किंवा इतर आपल्याला ज्या दैनंदिन वस्तू आहेत त्या या ठिकाणी मिळून जातील. जवळपास काही अडचण नाही आहे. आजूबाजूला वस्ती आहे आणि वस्तीच्या बाजूला असलेली जमीन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी किराणा मालाचं दुकान वगैरे या ठिकाणी जवळपास आहेत. तर मंडळी, वेळ घालवू नका, जागेला भेट द्या आणि या जागेची अधिकाधिक माहिती घ्या. 7.5 एकरचा प्लॉट आहे, क्लिअर टायटल असलेली जमीन आहे. नक्कीच तुम्हाला आवडू शकते. थँक्यू. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.